नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहोरकर. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत आमरण उपोषण केलं आणि त्यांच्याच मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आणि हेच हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी सरकारनं एक GR काढला. मात्र हा GR काढताच ओबीसी आणि मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळू नये आणि हा काढलेला GR राज्य सरकारने रद्द करावा यासाठी काही ओबीसी संघटना आणि काही ओबीसी नेते आता मैदानामध्ये उतरले आहेत. त्यापैकीच एक लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारने काढलेला GR रद्द करण्यासाठी आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी बारामतीतून एका आंदोलनाला सुरुवात केली. बारामतीमध्ये लक्ष्मण हाके यांनी एक भव्य मोर्चा काढला. या मोर्चाचं रूपांतर नंतर एका महासभेत झालं आणि या सभेतून लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवर टीका केली. तेच लक्ष्मण हाके आता बीड जिल्ह्यामध्ये आले आहेत. लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यामध्ये येताच पुन्हा एकदा बीडमध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी गावामध्ये लक्ष्मण हाके यांची एक महत्त्वाची सभा पार पडणार आहे. या सभेपूर्वी लक्ष्मण हाकेंचे काही बॅनर हे भोगलवाडीच्या वेशीवर लावण्यात आले होते. त्याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे देखील बॅनर लावण्यात आले होते आणि याच बॅनरवरून मराठा आणि ओबीसीमध्ये वाद झाला. लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक बॅनर काढल्याच्या कारणावरून समोरासमोर आले. त्यांच्यामध्ये काही बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ यामध्ये हस्तक्षेप केला आणि पुढील घटना टळली. तर दुसरीकडे मांजरसुंबा या ठिकाणी देखील ओबीसी आणि मराठा बांधव एकमेकांसमोर आल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे पाटलांचे समर्थक असतील आणि लक्ष्मण हाकेचे समर्थक असतील हे मांजरसुंबा येथील मुख्य चौकामध्ये समोरासमोर आले. एकमेकांच्या विरोधामध्ये त्यांनी घोषणाबाजी केली. रस्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी देखील पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला. बारामतीमध्ये मोर्चा काढल्यानंतर लक्ष्मण हाके आता बीड जिल्ह्यामध्ये आले आहेत आणि बीडमध्ये गेवराई असेल, धारूर असेल या ठिकाणी त्यांच्या महत्त्वाच्या सभा होणार आहेत. यामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके आता बीडमध्ये आहेत. राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठा आणि ओबीसी समाजामधील संघर्ष वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आता राज्य सरकारचं काम आहे की या दोन्ही समाजाला विश्वासात घेऊन कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला देखील आरक्षण मिळेल असं जाहीर करावं. नाहीतर सध्या बीडमध्ये जी स्थिती निर्माण झाली आहे, कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली आहे. बीडमध्ये मराठा आणि ओबीसी बांधव एकमेकांच्या विरोधामध्ये भिडले आहेत. मनोज जरांगे पाटलाचे समर्थक असतील, लक्ष्मण हाके यांचे समर्थक असतील, यांच्यामध्ये आता वाद होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे हा वाद आता बीडमधून राज्यभर पसरू नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. कारण राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून मिळणार नाही किंवा ओबीसीतून मिळणार आहे का हे देखील त्यांनी स्पष्ट करावं. आणि जर हैदराबाद गॅझेट लागू झालं तर ओबीसी समाजाचं नुकसान होईल की मराठा समाजाचा फायदा होईल हे देखील सरकारमधील काही जाणकार लोकांनी पुढे येऊन सांगावं, जेणेकरून राज्यामधली कायदा सुव्यवस्था टिकून राहील आणि सामाजिक सलोखा देखील टिकून राहील. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.